चुपचाप राहण्याचा आमचा मिजाज नाही, आम्ही बंडखोर आहोत त्याला इलाज नाही। वाणी घडेलू शब्दातून आमच्या अन्याय करणारा हा आमचा समाज नाही, अन्याय सहन करणारा आमचा समाज नाही। तो 12 वर्ष झालाय तिथंच बसलाय, एकही प्रेस कॉन्फरन्स करत नाही आणि एक ट्विट टाकतो आणि त्याला वाटतं की सगळं नीट होईल। तर हेच आमची मागणी आहे की तू सिस्टीम साफ कर आधी। पोर्तुगल मध्ये एक इंडियन प्रेग्नेंट बाई मेली, तिकडे हेल्थ मिनिस्टरने राजीनामा दिला, याला अकाउंटेबिलिटी म्हणता। आपल्या गव्हर्नमेंट कडे नाही काय, तो एवढूसा देश, आपला सगळ्यात मोठा विश्वगुरु आहे ना, आपण विश्वगुरु आहे, काहीच नाही आपल्याकडे अकाउंटेबिलिटी। जेव्हा स्टुडंट रस्त्यावर येतो ना, तर या देशामध्ये कोणतीही सरकार असू दे, या जगामध्ये किंवा या देशामध्ये कोणत्याही, जेव्हा स्टुडंटची पावर आवाज उठवते ना, तर तो कोणताही मोठा तानाशा असू दे किंवा कोणाची सरकार असू दे, त्याला रिझाईन करणं गरजेचं आहे। पंतप्रधान हे एका बेडकासारखे, जेव्हा निवडणुका इलेक्शन्स येतात ना, तेव्हाच ते बेळातनं बाहेर निघतात। आपण पाहतोय की जंतर मंतर वरती विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे आणि त्याच्यानंतर आता पुण्यामध्ये देखील आज आपण पाहतोय की जंतर मंतर प्रमाणेच या ठिकाणी देखील आंदोलन सुरू आहे। काँग्रेस जनता पार्टीचे जे काही सर्व विद्यार्थी आहेत त्यामध्ये सामील असणारे ते सर्व या प्रोटेस्ट मध्ये सहभागी झालेले आहेत। आपण पाहतोय की एकदम आक्रोश हा विद्यार्थ्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय। नेमके त्यांच्या मागण्या आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। आज त्यांचा मोर्चा निघत आहे, भर पावसामध्ये हे विद्यार्थी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। काय सांगाल, काय मागणी करताय? आम्ही हेच मागणी करतो, धर्मेंद्र प्रधाननी लवकरात लवकर राजीनामा द्यावा, कारण की चुपचाप राहण्याचा आमचा मिजाज नाही, आम्ही बंडखोर आहोत त्याला इलाज नाही। वाणी घडेलू शब्दातून आमच्या अन्याय करणारा हा आमचा समाज नाही, अन्याय सहन करणारा आमचा समाज नाही। इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद। रातभर पावसामध्ये आपण पाहतोय आंदोलन करतात ते लहान मुली देखील यामध्ये सहभागी झाल्यात, आंदोलनामध्ये सहभागी झालाय, मोर्चामध्ये सहभागी झाला। काय मागणी आहे? सॉरी, मागणी क्या आपकी मांग है? माझं असं म्हणणं आहे की गव्हर्नमेंटने असलेस अकाउंटेबिलिटी घ्यावी कुठल्याही गोष्टीची, ते एक्सेप्ट करतायत, कालच झालंय, पण अगेन अकाउंटेबिलिटी मान्य केलंय तरी त्यात बदल दिसला पाहिजे पुढच्या वर्षी। तू कुठून आलीस? मी पुण्याचीच आहे, मी MIT ला आहे। तर मुली देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत। जेन झी, काय मागणी आहे? मागणी काय नाही, त्यांनी फक्त रिझाईन करायला पाहिजे, एवढंच आहे, आता पुरतं तेवढं करायचं। घेतला जात नाहीये। मोदींनी रात्री व्हिडिओ शेअर केलाय सर्वांना की आम्ही विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करू, पण धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा काय म्हटलं तुम्ही, मला समजलं? धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा अजूनही घेतला जात नाही। तर आता मी काय करू शकतो, आम्ही प्रयत्न तर करतोय, हा सहभाग करतोय आम्ही। धन्यवाद। सहभागी होऊन आम्ही आमच्या मागण्या तरी मागतोय असं त्यांच्याकडून सांगण्यात येते। काय मागणी, काय म्हणताय? काय मागणी करताय? तर दोन डिमांड्स आहेत। पहिली गोष्ट तर धर्मेंद्र प्रधान एज्युकेशन मिनिस्टर त्याचा रिझायग्नेशन, आणि दुसरी म्हणजे कॉम्पन्सेशन फॉर द अफेक्टेड फॅमिली। 1 करोडचं कॉम्पन्सेशन जे 21 स्टुडंटने सुसाईड केलं त्यांच्यासाठी हा कॉल होता की सर्वांनी प्रोटेस्ट करावा पुण्यामध्ये। सो दॅट्स हाऊ होतं। सर्व विद्यार्थी जेन झी जे आहे ते आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि शनिवार वाड्यापासून या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। पायी मोर्चामध्ये काय मागणी करताय? काय नाही, सिस्टम नीट झाली पाहिजे, अजून काय, सगळे अकाउंटेबिलिटी नाहीये काही। तुम्ही जर एखादा प्राईम मिनिस्टर आहे, तो 12 वर्ष झालाय तिथंच बसलाय, एकही प्रेस कॉन्फरन्स करत नाही आणि एक ट्विट टाकतो आणि त्याला वाटतं की सगळं नीट होईल। तर हेच आमची मागणी आहे की तू सिस्टीम साफ कर आधी, तू नुसतं बसून व्हिडिओ काढू नको की हा हमने फास्ट ट्रॅक कोर्ट कर दिया, ये कर दिया, वो कर दिया। ते पेपरवर जे ते आम्हाला माहिती आहे, ते सत्यात कधीच उतरत नाही, आणि आम्ही लॉयर्स आम्हाला माहिती आहे, हीच मागणी आहे। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा अजूनही घेतला जात नाही, जी मेन मागणी आहे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जात नाही। आंदोलनामध्ये सहभागी आहे, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला जात नाहीये, पायी मोर्चात सहभागी झाले। मी स्वतः नीटचा स्टुडंट आहे, क्लास बंक करून आलोय, घरच्यांना माहित नाही इकडे आलोय, पण धर्मेंद्र प्रधान जोपर्यंत इस्तीफा देत नाही तोपर्यंत करणार आहे। त्यांचं अकाउंटेबिलिटी नावाची गोष्ट असते। पोर्तुगल मध्ये एक इंडियन प्रेग्नेंट बाई मेली, तिकडे हेल्थ मिनिस्टरने राजीनामा दिला, याला अकाउंटेबिलिटी म्हणता। आपल्या गव्हर्नमेंट कडे नाही काय, तो एवढूसा देश, आपला सगळ्यात मोठा विश्वगुरु आहे ना, आपण विश्वगुरु आहे, काहीच नाही आपल्याकडे अकाउंटेबिलिटी आहे ना, आम्ही थांबतो प्रोटेस्ट। अकाउंटेबिलिटी कोण देत नाही, ट्विट करून अकाउंटेबिलिटी होत नाही। इकडे एकदा पण नीटच्या स्टुडंट्स बद्दल की आम्ही धर्मेंद्र प्रधानला रिझाईन करायला लावणार आहे, हे कुठे दिलं नव्हतं।
टेलिप्रॉम्प्टिंग करून जो व्हिडिओ काढलाय त्याच्यात पण कुठं नाही लिहिलं की धर्मेंद्र प्रधानने इस्तीफा द्यायला पाहिजे. परीक्षा परत घेतली म्हणतात ते. हो घेतली, पण ज्यांचं पहिलं याच्यात, आता मी स्वतः नीटच्या क्लासवरनं आलोय डायरेक्ट. आम्ही 20 पोरं मेली 50 पेपर आमच्या क्लासमध्ये. सांगतो सगळ्यात टॉपर पहिल्या एक्झाम मध्ये 705 मार्काचा होता. IIB करिअर इन्स्टिट्यूट मध्ये 705 मार्काचा. रिनीट झाली, किती झाले माहिती का? 633. 633 मार्कांचा आमचा टॉपर झाला. एवढा मार्क पडल्यावर ते एक मेंटल स्थिती माणसाला त्रास होतो, स्टुडंटच्या मेंटल स्थितीला त्रास होतो. आम्ही आता स्वतः नीट देणार आहे. आम्हाला आमची नीटची एक्झाम नीट झालं पाहिजे म्हणून आम्ही हे करतोय आता. मॅडम जसं तुम्ही म्हणता की पेपर रिपीट झालेला आहे, पण जे 21 मुलांनी जी आत्महत्या केलेली आहे त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार? त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी सरकारने घेतली पाहिजे. त्यांच्या फॅमिलीला कंपन्सेशन मिळालं पाहिजे. आणि तुमच्याकडून जर प्रत्येक वेळेस चुकी होत असेल तर तुम्ही अकाउंटेबिलिटी घ्या. आणि मला तर वाटतं या प्रोटेस्टची गरज काय आहे? जर तुमच्याकडून चुकी होत असेल तर तुम्ही अकाउंट रिझाईन मारा. जर 99 मध्ये जर नितेश कुमारने रेल्वेचा अपघात झाला होता तर त्यांनी रिझाईन केलं, त्यांनी मोरल रिस्पॉन्सिबिलिटी रिझाईन केलं. तुमच्याकडून वारंवार चुकी होत आहे, वारंवार ह्या घटना घडत आहे. आणि या सरकारचा एक मंत्री म्हणतो की 1 वर्षापूर्वी येऊन की ही युपीची सरकार नाही आहे, ही एनडीएची सरकार आहे. आम्ही यामध्ये रिझाईन नाही करत. ही एनडीएची गव्हर्नमेंटमध्ये मिनिस्टर रिझाईन नाही करत. का नाही करत? जेव्हा स्टुडंट रस्त्यावर येतो ना, तर या देशामध्ये कोणतीही सरकार असू दे, या जगामध्ये किंवा या देशामध्ये कोणत्याही, जेव्हा स्टुडंटची पावर आवाज उठवते ना, तर तो कोणताही मोठा तानाशाह असू दे किंवा कोणाची सरकार असू दे, त्याला रिझाईन करणं गरजेचं आहे. आणि मी आता एवढं सांगू शकतो धर्मेंद्र प्रधान आणि मोदींना की ही प्रोटेस्टला बंद करा आणि रिझाईन करून द्या. कारण जेव्हा तुमचे मुलं विदेशात शिकतात, पण जे सामान्य व्यक्तींचा जो मुलगा आहे तो या देशामध्ये शिकतो आणि त्याची आवाज जर तुम्ही दाबवत असेल ना, तर तुम्हाला या पदावर राहण्याचा कोणताच अधिकार नाही. आणि मोरल रिस्पॉन्सिबिलिटी नावाची गोष्ट असते, त्या मोरल रिस्पॉन्सिबिलिटी येऊन प्लीज करून राजीनामा देऊन टाका. नाहीतर हा जो मार्च 2-3 महिन्यापासून चालू आहे तो असा चालू राहणार. आणि तुम्हाला कळेल एकंदरीत की विद्यार्थीची पावर काय असते. जो स्टुडंट युनियन असतो तो कधी थांबत नाही. आणि जेव्हा रस्त्यावर विद्यार्थी येतो तेव्हा ती किती मोठी सरकार असू दे किंवा किती मोठा तानाशाह असू दे, त्याला राजीनामा होईल वाटतंय का मात्र? का नाही होणार राजीनामा? राजीनामा होणारच आहे. इकडे बघा, 2 महिन्यापासून जी सरकार शांत बसलेली होती ती सरकार आता एका रात्रीमध्ये व्हिडिओ बनवून, जो देशाचे जो प्रधानमंत्री तो व्हिडिओ बनवून देशांना दाखवतोय. तर आता 2 दिवसामध्ये एवढा इम्पॅक्ट पडू शकतो. 2 महिन्याचा इम्पॅक्ट झाला नाही तर 2 महिन्यामध्ये पडू शकतो. तरी सरकार का नाही राजीनामा देणार? आणि मला वाटतं ती 1-2 दिवसामध्ये राजीनामा येणारच आहे आणि आमची जी माग आहे ती पूर्ण होणारच आहे. याला जितका विरोध होईल तितका अजून हे लांबपर्यंत वाढत जाणार आहे. त्यामुळे सरकारने जितक्या लवकरात होईल तितक्या लवकर विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करायला पाहिजेत. नाहीतर आता विद्यार्थ्यांना ह्याच्यात कुठला त्रास होत नाहीये. विद्यार्थ्यांना मनापासून विद्यार्थी जिथे लांब लांब देशांमध्ये आहेत त्यांना फोमो होतोय की आपण का नाही गेलो, आपण का नाही दिलेलं. त्यामुळे जितकं लांबपर्यंत घेतील तितकं लांबपर्यंत आंदोलन जाणार आहे आणि देशाला ह्याला सरकारला खूप त्रास होणार आहे. त्यामुळं लवकरात लवकर सरकारने मागणी करावी. मॅडम बघा, मुद्दा हा आहे की पंतप्रधान बोलत नाहीयेत, कुठलंही स्टेटमेंट देत नाहीयेत, कुठल्याही मीडिया समोर येत नाहीयेत. का देत नाही हाच तर प्रश्न आहे ना. पंतप्रधान हे का बेडकासारखे, जेव्हा निवडणुका इलेक्शन्स येतात ना तेव्हाच ते बिळातनं बाहेर निघतात. तेव्हा त्यांना सभा घ्यायला, मोर्चे काढायला, त्यांना रोड शो करायला त्यांच्याकडे वेळ असतो. पण जेव्हा आज हा एवढा युथ रस्त्यावर उतरला आहे तेव्हा मोदी साहेबांना बाहेर येऊन स्टेटमेंट द्यायला काय अडचण आहे? त्यांनी स्टेटमेंट द्यायला पाहिजे, विद्यार्थ्यांचा आवाज ऐकायला पाहिजे. आणि राहिली एक गोष्ट की प्रत्येक सरकार काय करते की मागच्या सरकारवर गोष्टी लाभवून देते. ठीक आहे, म्हणते की मागच्या सरकारमध्ये जेव्हा घोटाळे झाले तेव्हा त्यांनी काय केलं, ठीक आहे. पण आपण काय 2009-2010 मध्ये जे घोटाळे झाले आपण ते मागे जाऊन तर ते ठीक नाही करू शकत ना. पण 2030 मध्ये 2035 मध्ये होणारे जे घोटाळे ते तर आपण थांबवू शकतो ना. जी गोष्ट आपल्या हातात आहे त्या गोष्टीवर चर्चा न करता नेहरूंना जिम्मेदार ठरवणे किंवा काँग्रेसच्या सरकारला जिम्मेदार ठरवणे हे अतिशय चुकीचं आहे. तरी माझी सरकारला विनंती आहे, आणि इस्तीफा देणं डेफिनेटली हे काही सोल्युशन नाहीये, पण एक सिस्टीम बदलण्याची हे एक सुरुवात आहे. समोर काँग्रेस सरकार जरी आलं त्यावेळेस पण हे असेच मोर्चे निघणार. त्यावेळेस पण आम्ही सरकारने जर काही चुकी केली तर त्यावेळेस पण आम्ही त्यांना हेच प्रश्न विचारणार. माझी पूर्ण युथला एकच विनंती आहे, घाबरायचं नाहीये, थांबायचं नाहीये, प्रश्न विचारणं बंद करायचं नाहीये. हम सवाल करेंगे. तर एकंदरीत आपण पाहतो की विद्यार्थी सरकारच्या विरोधात आक्रमक झालेले आहेत आणि आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करा असं त्यांच्याकडून सांगण्यात येते. न्यूज डिजिटल प्रभाग.